तर नमस्कार मित्रांनो, आकाश रिअल वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, एका सबस्क्रायबरने आपल्याला कमेंट केलेला आहे की बसने प्रवास करताना तेलुगूमध्ये कसं बोलायचं या विषयावर व्हिडिओ बनवा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ त्याच विषयावर आहे। ఫ్రెండ్స్, మునుపటి వీడియోలో మనము కోపంగా ఉన్నప్పుడు మరియు భోజనం చేసేటప్పుడు తెలుగులో ఎలా మాట్లాడాలో నేర్చుకున్నాము। కాబట్టి ఫ్రెండ్స్, ఈరోజు మనము బస్సులో ప్రయాణిస్తున్నప్పుడు తెలుగులో ఎలా మాట్లాడాలో నేర్చుకుందాం। म्हणजे बसमध्ये प्रवास करताना तेलुगूमध्ये कसं बोलायचं। मित्रांनो, बसुलो म्हणजे बसमध्ये, प्रयाणिస్తున్నప్పుడు म्हणजे प्रवास करताना, तेलुगुलो म्हणजे तेलुगूमध्ये कसं बोलायचं हे शिकूया। ఎలా మాట్లాడాలో నేర్చుకుందాం। సరే ఫ్రెండ్స్, వీడియో చూడండి। आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघूया आणि तेलुगू भाषा बोलायला आणि समजायला शिकूया। चला। तर मित्रांनो, आता आपल्याला गोव्याला जाणारी तर बस मिळाली, पण आपल्याला भुसावळला जाणारी बस पाहिजे। तर आपण रस्त्यावर जर असणार तर आपण कोणाला पण विचारणार की अच्छा सुनो, भुसावळ जाएगी। भुसावळ जाणारी बस कुठे मिळेल किंवा कुठे लागेल, त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, भुसावळ वेल्ले बस्सू एक्कड दोरकुतुंदी। भुसावळ वेल्ले बस्सू एक्कड दोरकुतुंदी म्हणजे भुसावळला जाणारी बस कुठे मिळेल। मित्रांनो, भुसावळला तेलुगूमध्ये सुद्धा भुसावळच म्हणतात आणि एक्कड म्हणजे कुठे आणि बस म्हणजे बस्सू आणि मिळेल या तेलुगूमध्ये म्हणतात दोरकुतुंदी। याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, भुसावळ वेल्ले बस्सू एक्कड दोरकुतुंदी म्हणजे भुसावळ जाणारी बस कुठे मिळेल। भुसावळ वेल्ले बस्सू एक्कड दोरकुतुंदी म्हणजे भुसावळ जाणारी बस कुठे मिळेल। मित्रांनो, भुसावळ म्हणजे भुसावळच होते, बसला तेलुगूमध्ये म्हणतात बस्सू आणि जाणारी म्हणजे वेल्ले आणि एक्कड म्हणजे कुठे आणि दोरकुतुंदी म्हणजे मिळेल। याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, भुसावळ वेल्ले बस्सू एक्कड दोरकुतुंदी म्हणजे भुसावळ जाणारी बस कुठे मिळेल। तर मित्रांनो, आता आपल्याला कोणाला विचारायचं आहे की हे भुसावळला जाणारे बस स्थानक आहे का किंवा बस स्टॉप आहे का। हे भुसावळला जाणारे बस स्थानक आहे का किंवा बस स्टॉप आहे का, याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, इदी भुसावळ वेल्ले बस स्टॉप आहे ना। इदी भुसावळ वेल्ले बस स्टॉप आहे ना म्हणजे हे भुसावळला जाणारे बस स्थानक आहे का। मित्रांनो, हे म्हणजे इदी, भुसावळ वेल्ले म्हणजे भुसावळला जाणारी किंवा जाणारे, बस स्टॉप आहे ना म्हणजे बस स्थानक आहे का किंवा बस स्टॉप आहे का। याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, इदी भुसावळ वेल्ले बस स्टॉप आहे ना म्हणजे हे भुसावळला जाणारा बस स्थानक आहे का किंवा बस स्टॉप आहे का। तर मित्रांनो, आता आपण त्यांना म्हणणार की बस कधी येणार, बस कधी येणार। याला तेलुगूमध्ये म्हणतात बस्सू एपुडू वस्तदी। मित्रांनो, बस्सू म्हणजे बस, एपुडू म्हणजे कधी आणि वस्तदी म्हणजे येणार। याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, बस्सू एपुडू वस्तदी म्हणजे बस कधी येणार। याला पूर्ण वाक्यात म्हणतात बस्सू एपुडू वस्तदी म्हणजे बस कधी येणार। समोरचा व्यक्ती म्हणणार की बघा बस आली आहे, आली नेहमीची गाडी, बघा बस आली आहे। याला तेलुगूमध्ये म्हणतात चुडंडी बस्सू वच्चिंदी। चुडंडी बस्सू वच्चिंदी। मित्रांनो, चुडंडी म्हणजे बघा, बस्सू वच्चिंदी म्हणजे बस आली आहे। याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, बघा बस आली आहे। याला तेलुगूमध्ये म्हणतात चुडंडी बस्सू वच्चिंदी। चुडंडी बस्सू वच्चिंदी म्हणजे बघा बस आली आहे। तर मित्रांनो, नंतरचं आहे, जर तुम्ही घाईमध्ये असणार तर तुम्हाला समोरचा व्यक्ती म्हणणार की भाऊ लवकर ये, नाही तर बस निघून जाईल। गाडी स्टार्ट कर। तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, अन्ना तोंदरगा रा लेखपोते बस्सू वेलतुंदी। मित्रांनो, अन्ना तोंदरगा रा म्हणजे भाऊ लवकर ये, नाहीतर लेखपोते बस निघून जाईल। याला तेलुगूमध्ये म्हणतात बस्सू वेलतुंदी। याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, भाऊ लवकर ये, नाहीतर बस निघून जाईल। याला तेलुगूमध्ये म्हणतात अन्ना तोंदरगा रा लेखपोते बस्सू वेलतुंदी। लेखपोते बस्सू वेलतुंदी म्हणजे नाहीतर बस निघून जाईल। तर मित्रांनो, बसमधील व्यक्ती तुम्हाला म्हणणार की लोपलकी वेल्लू। लोपलकी वेल्लू म्हणजे आत जा। आता जेव्हा तुम्ही बसच्या समोर उभे असणार तेव्हा व्यक्ती म्हणणार बसमधील की लोपलकी वेल्लू म्हणजे आत जा, लेखपोते बस्सू वेलतुंदी म्हणजे तुम्ही बसच्या आत जा, नाहीतर बस चालली जाणार। तर समोरचा व्यक्ती म्हणणार मित्रांनो, लोपलकी वेल्लू म्हणजे आत जा, लोपलकी वेल्लू म्हणजे आत जा, नाहीतर बस निघून जाईल। मित्रांनो, नाहीतर बस निघून जाईल याला तेलुगूमध्ये म्हणतात लेखपोते बस्सू वेलतुंदी। तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणणार की आत जागा नाही, आत जागा नाही। मित्रांनो, लोपल स्थलम लेदू। लोपल स्थलम लेदू म्हणजे आत जागा नाही। याला तेलुगूमध्ये म्हणतात लोपल स्थलम लेदू। मित्रांनो, लोपल म्हणजे आत,
स्थलम म्हणजे जागा, लेदू म्हणजे नाही. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, लोपल स्थलम लेदू म्हणजे आत जागा नाही. तर मित्रांनो मित्रांनो बसमधील व्यक्ती म्हणणार की इथे खूप जागा आहे. इथे खूप जागा आहे. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, इकडा छाला खाली स्थलम उंदी. मित्रांनो इकडा म्हणजे इथे, छाला म्हणजे खूप, खाली म्हणजे खाली आणि स्थलम उंदी म्हणजे जागा आहे. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, इकडा छाला खाली स्थलम उंदी म्हणजे इथे खूप खाली जागा आहे. याला तेलुगूमध्ये म्हणतात इकडा छाला खाली स्थलम उंदी. मित्रांनो इकडा म्हणजे इथे, छाला म्हणजे खूप, खाली म्हणजे खाली जागा, तिथे कोणी नाही आणि स्थलम उंदी म्हणजे जागा आहे. याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो, इकडा छाला खाली स्थलम उंदी म्हणजे इथे खूप खाली जागा आहे. तर मित्रांनो ज्या बसमध्ये तुम्ही प्रवास करता त्या बसच्या सीटवर बसलेला व्यक्ती म्हणणार की इथे जागा नाही आहे. तो म्हणणार मित्रांनो, स्थलम लेदू, खाली स्थलम लेदू म्हणजे खाली जागा नाही आहे. खाली स्थलम लेदू म्हणजे खाली जागा नाही आहे. मित्रांनो खाली म्हणजे खाली, जिथे कोणीच नाही. स्थलम म्हणजे जागा आणि लेदू म्हणजे नाही आहे. तर मित्रांनो तो व्यक्ती म्हणणार की खाली स्थलम लेदू म्हणजे इथे खाली जागा नाही आहे. तर मित्रांनो तुम्हाला आता त्या जागेवर बसायचंच आहे, तर तुम्ही म्हणणार की इथे खूप खाली जागा आहे. इकडा छाला खाली स्थलम उंदी. इकडा म्हणजे इथे, छाला म्हणजे खूप, खाली स्थलम म्हणजे खाली जागा आणि उंदी म्हणजे आहे. चला मित्रांनो नंतरचं बघूया. तर मित्रांनो समोरचा व्यक्ती जेव्हा तुम्हाला म्हणत आहे की जागा नाही आहे, स्थलम लेदू, तेव्हा तुम्ही म्हणणार मित्रांनो, उंडकपोते नेनू एम चेयाली. उंडकपोते नेनू एम चेयाली म्हणजे नाही आहे तर मी काय करू, त्याला म्हणतात उंडकपोते नेनू एम चेयाली म्हणजे नाही आहे तर मी काय करू. म्हणजे जागा नाही आहे तर मी काय करू, याला तेलुगूमध्ये म्हणतात उंडकपोते नेनू एम चेयाली. उंडकपोते नेनू एम चेयाली म्हणजे जागा नाही आहे तर मी काय करू. तर मित्रांनो तुम्ही त्यांना म्हणणार की जागा नाही आहे तर मी काय करू, तर समोरचा व्यक्ती तुम्हाला म्हणणार मित्रांनो की जागा करून आत जा. ह्याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, स्थलम चेसुकोंटू लोपलकी पोवाली. स्थलम चेसुकोंटू लोपलकी पोवाली म्हणजे जागा करून आत जा. जागा नाही आहे तर मग काय करा, स्थलम चेसुकोंटू लोपलकी पोवाली म्हणजे जागा करून आत जा, म्हणजे जागा बघा आणि आत जा. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, जागा करून आत जा. याला तेलुगूमध्ये म्हणतात स्थलम चेसुकोंटो लोपलकी पोवाली म्हणजे जागा करून आत जा. तर मित्रांनो तुम्ही म्हणणार की तसं मी नाही करणार. या तेलुगूमध्ये म्हणतात अटला नेनू चेयनू. अटला नेनू चेयनू म्हणजे तसं मी नाही करणार. याला तेलुगूमध्ये म्हणतात अटला नेनू चेयनू म्हणजे ये नहीं हो सकता. तसं मी नाही करणार. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, अटला म्हणजे तसं, नेनू म्हणजे मी, चेयनू म्हणजे नाही करणार. तर मित्रांनो समोरचा व्यक्ती मग तुम्हाला म्हणणार की तसं आहे तर मग दूर जा किंवा सरका. याला तेलुगूमध्ये म्हणतात अटला येते तपुको. अटला येते तपुको म्हणजे तसं आहे तर सरका किंवा दूर जा. अटला येते तपुको म्हणजे तसं आहे तर सरका किंवा दूर जा. मित्रांनो अटला येते म्हणजे तसं आहे तर, तपुको म्हणजे सरका किंवा दूर जा. तर मित्रांनो आपण कोणाला म्हणणार की थोडा सरका सरका किंवा थोडा जा जा, याला तेलुगूमध्ये म्हणतात तपुको तपुको म्हणजे सरका सरका. तपुको तपुको म्हणजे सरका सरका किंवा जा जा किंवा सरका सरका. सरे फ्रेंड्स, तर मित्रांनो आता तुम्ही म्हणणार की बसमध्ये खूप गर्दी आहे. बसमध्ये खूप गर्दी आहे. याला तेलुगूमध्ये म्हणतात बस्सुलो छाला रद्दी कुडा उंदी. मित्रांनो बस्सुलो म्हणजे बसमध्ये, खूप म्हणजे छाला, रद्दी कुडा उंदी म्हणजे गर्दी आहे. मित्रांनो बसमध्ये खूप गर्दी पण आहे. मित्रांनो पण हा जेव्हा शब्द येतो तेव्हा तेलुगूमध्ये कुडा असे म्हणतात. कुडा याला तेलुगूमध्ये म्हणतात बस्सुलो छाला रद्दी कुडा उंदी म्हणजे बसमध्ये खूप गर्दी पण आहे. बस्सुलो म्हणजे बसमध्ये, छाला म्हणजे खूप, रद्दी कुडा म्हणजे गर्दी पण आणि उंदी म्हणजे आहे. बस्सुलो छाला रद्दी कुडा उंदी म्हणजे बसमध्ये खूप गर्दी आहे. सरे फ्रेंड्स, तर मित्रांनो तुम्ही आता बसमध्ये आहात तर तुम्हाला खूप गरमी लागत असणार, तर तुम्ही म्हणणार की हवा पण येत नाही आहे. मित्रांनो हवा पण येत नाही आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात गालीकुडा रावटम लेदू. मित्रांनो गालीकुडा म्हणजे हवा पण, रावटम लेदू म्हणजे येत नाही आहे. याला तेलुगूमध्ये म्हणतात गालीकुडा रावटम लेदू म्हणजे हवा पण येत नाही आहे. तर मित्रांनो आता गर्दी असल्यामुळे तुम्ही म्हणणार की समोर चला किंवा पुढे चला पुढे चला. याला तेलुगूमध्ये म्हणतात मुंदुकी नडू. मुंदुकी नडू म्हणजे पुढे चला पुढे चला. याला चल 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 चल.
तेलुगूमध्ये म्हणतात मुंदुकी नडू. मित्रांनो, मुंदुकी म्हणजे पुढे आणि नडू म्हणजे चला. याला तेलुगूमध्ये पूर्ण वाक्यात म्हणतात मुंदुकी नडू म्हणजे पुढे चला. तर मित्रांनो, पूर्ण प्रवासामध्ये जेव्हा तुम्हाला जागा नाही मिळाली, पण जेव्हा बस स्टॉप जवळ आला तेव्हा तुम्हाला जागा मिळाली. बस स्टॉप जवळ आल्यावर मला जागा मिळाली. याला पीछे बैठ जाऊंगा, इधर आइए, पीछे बैठ जाऊंगा, नहीं बैठे, मेरी बात सुनिए, आई खिड़की ले ली भैया जी. तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, बस स्टॉप దగ్గరకు రాగానే నాకు सीटू దొరికింది. बस स्टॉप దగ్గరకు రాగానే నాకు सीटू దొరికింది म्हणजे बस स्टॉप जवळ आल्यावर मला सीट मिळाली. मित्रांनो, बस स्टॉप దగ్గరకు म्हणजे बस स्टॉप जवळ आल्यावर, बस स्टॉप దగ్గరకు రాగానే म्हणजे बस स्टॉप जवळ आल्यावर आणि मला सीट मिळाली. నాకు सीटू దొరికింది. बस स्टॉप जवळ आल्यावर मला सीट मिळाली. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, बस स्टॉप దగ్గరకు రాగానే నాకు सीटू దొరికింది. तर मित्रांनो, बसमधील व्यक्ती म्हणणार की तुमचा बस स्टॉप आला, उतरा. याला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो, मी बस स्टॉप వచ్చింది దిగండి. मी बस स्टॉप వచ్చింది దిగండి म्हणजे तुमचा बस स्टॉप आला, उतरा. मित्रांनो, मी बस स्टॉप వచ్చింది म्हणजे तुमचा बस स्टॉप आला, दिगंडी म्हणजे उतरा. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. आज आपण शिकलो की सबस्क्रायबरनं कमेंट केलेल्याप्रमाणे की बसमध्ये प्रवास करताना तेलुगूमध्ये कसं बोलायचं. मला वाटते बसमध्ये प्रवास केल्यावर आपल्याला हे सगळे कारणं बोलावे लागणारच, कारण अशी समस्या कधी पण येते. तर मित्रांनो, तुमच्यासुद्धा कमेंटनुसार जर व्हिडिओ जर पाहिजे असणार तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करा, म्हणजे मी तुमच्या कमेंटचं उत्तर देणार आणि त्याप्रमाणेच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार. సరే ఫ్రెండ్స్, ఈ రోజుకి అంతే. కొత్త వీడియోలో మళ్ళీ కలుద్దాం. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू भाषा बोलायला आणि समजायला शिका. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.